श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. उघडा डोळे, बघा नीट. स्वतःच्याच मनाला स्वतःच प्रश्न विचारा की श्रीपाद श्रीवल्लभ गुरुद्वादशीला कुरवपूर क्षेत्रात गुप्त झाले त्यापूर्वी त्यांनी पिठापुरातून त्यांच्या गादीवर बसण्यासाठी कोणाला बोलावून घेतले का? श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरु प्रतिपदेला श्री शैल कर्दळीवनात गुप्त होण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी लाडकारंजातून कुणाला गाणगापुरात कारभार पाहण्यासाठी पाचारण केले का? गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ, साईबाबा, शंकर महाराज, चिले दत्त, सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी स्वतःचा आगा पिछा तरी सांगितला का? कुठून आलो, कोणत्या घरातून आलो, माझा अमुक भाऊ येऊन पुढील कारभार पाहिल असं काही झालं का? अधिकृत दत्त संप्रदायात या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही हेच आहे. श्रीपादांनी माता पित्यांना अंतकाळी काशी क्षेत्र जवळ करायला सांगितले. दोन्ही भावांना तर पुढील अवतारात संन्यास घ्यायला लावला. स्वतः संन्यासी होऊन गाणगापुरात आले. बहीण रत्नाई तर गाणगापुरात पापविनाशी तीर्थाजवळ राहत होती. तिलाही अधिकार दिले नाहीत. हिमालयातून 30 वर्षांनी परत कारंजात आले तेव्हा आई वडिलांना ऑर्डरच दिली की अंतकाळी काशीला जा. श्रीपादांनी गुप्त होते वेळी शंकर भट्टास सांगितले की 3 वर्षे अग्नी अखंड तेवत ठेवून अजून 3 वर्षे राहा आणि 3ऱ्या वर्षी माझ्या चरित्राचे पारायण गुरुद्वादशीला माझ्या पादुकांना ऐकवून कुरवपूर सोड. श्री गुरूंना श्रीपादांना भावंडे होती. आज त्यांचा किंचितही मागमूस बडेजाव कुठे आहे का? ज्ञानेश्वर या खऱ्या माऊली आणि भावंडांनी तर तरुणपणातच संजीवनी समाध्या घेतल्या. त्यामुळे गादीवर कुणाला बसवण्याचा प्रश्नच नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना म्हणाले का, थांब माझ्या पोराला गादीवर बसवून येतो. शिर्डी साईनाथांच्या समाधीनंतर ज्यांनी द्वारकामाईतील कठड्याजवळील साईनाथांच्या गादीवर बसायची हिंमत केली ते 1 महिन्याच्या आत सडून मेले. कारण त्या गादीची ताकद अनुष्ठान तसं होतं. एकनाथांनंतर त्यांच्या पुढील पिढ्यांनी कीर्तन प्रवचन परंपरा इतर आम कीर्तनकारांप्रमाणे भगवत सेवा म्हणून प्रवाहित ठेवली, कोणताही बडेजाव न मिरवता. नामदेव महाराज तर शिष्य सेविका जनाबाई आणि स्वतःच्या सुनांसह एकूण 13 जण एकाच वेळी पांडुरंगाच्या पायरीत संजीवन समाधीत गेली. एक सून बाळणपणाला माहेरी गेली होती, तीही नंतर बाळ मोठं झाल्यावर आली आणि त्याच जागी समाधीस्थ झाली. चोखा मेळा तर मंगळवेढ्याच्या तटबंदी ढसळलेल्या मलव्यात गेले. विठ्ठलाज्ञेनुसार नामदेवांनी चोखोबांची विठ्ठल विठ्ठल म्हणणारी हाडे शोधून आणली आणि विठ्ठलाच्या पायरीत समाधीस्थ केली. रामदास समाधीस्थ झाले, कल्याण सेवेत राहिला. श्रीधर स्वामी समाधीस्थ झाले. सर्व प्रमुख शिष्य सेवेत राहिले. ही काय अशी अनंत परंपरा आपल्या दत्त संप्रदायाची आहे. माऊली तुकोबांचा संप्रदाय हा दत्त संप्रदाय नाथ संप्रदायातूनच आला आहे. बालमाऊलींना दत्तांनीच गोदावरी काठावर पांचाळेश्वरात खेचरी लावून दिली. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत गात तुकाराम महाराज दत्तात्रयांना दंडवत घालते झाले. हातात उलट्या कोंबड्या धरून गुरु जनार्दनासह दत्तांनी शूलिभंजनावर एकनाथांना सगुण साकार सशरीर दर्शन दिले. किती महान विभूती आहेत या. पण कुणी आपल्या फ्रँचायझी नाही काढल्या. एकनाथवाडा पैठणला, रामदास समाधी सज्जनगडावर, श्रीधर समाधी वरदहळ्ळीला, साईनाथ शिर्डीत, स्वामी अक्कलकोटात, गजानन शेगावात, गोपाल बाबा पिठापुरात, शंकर महाराज धनकवडीत, टेंबे स्वामी गरुडेश्वरी, रंगावधूत नारेश्वरीच राहिले. कोणीही कुठेही शाखा उघडल्या नाहीत. मग आता काय सुरू आहे? गावोगावी शाखा का उघडल्या जात आहेत? स्वतःची पोरं स्टेजवर स्वतःच्या शेजारी सिंहासनावर का बसवली जात आहेत? कोणतं वैराग्य आहे यांच्यात? अध्यात्माच्या नावाखाली वचक बसवला जात आहे का पैसा गोळा केला जात आहे? का इमारती बांधल्या जात आहेत? कुठे ते असे तू हिमालय पदभ्रमण करत जनजागृती करणारे दिव्यात्मा आणि कुठेही आजची लेटेस्ट गाड्यांमध्ये फिरणारी गल्लाभरू खिसे कापू पिल्लावळ. आपण का संमोहित झालोय? का गर्दीला भुललोय?
आपल्यावर असलेल्या गुदरलेल्या संकटांना काय एवढं घाबरून आपण या गर्दीचा हिस्सा बनतोय याचा रात्री उशीवर डोकं टेकवल्यावर विचार करा आणि उघडा डोळे आणि बघा नीट. दुसरा दिवस उजाडल्यावर तुम्ही स्वतंत्र असाल. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.